Good morning. An arrangement of numbers expressed using the sign of the addition, subtraction, multiplication, and division is called a mathematically expression. बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेल्या संख्येची मांडणी म्हणजे पदावली असते. An arrangement of numbers expressed using the sign of the addition, subtraction, multiplication and division is called a mathematical expression. म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेली संख्येची मांडणी म्हणजे पदावली असते. Simplify the expression 72 divided by 6 plus 2 into 2 and find its value. 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2 ही पदावली सोडून उत्तर काढा. हाऊसची मेथड अँड मगरूची मेथड. 72 divided 6 plus 2 into 2. 6 12s are 72 plus 2 into 2. 12 plus 2, 12 plus 2 into 2, 4. 12 carry over. 12 plus 4, 16. 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2. 6 बार सुकून 72, भागाकार 12 आला. या अधिकला अधिक घेतले आणि या दोन्हींचा गुणाकार केलेला आहे. 2 दुनी 4, 12 परत पुढे घेतले आणि 12 आणि 4 16. मंगरूची रीत काय बघा. मेथड 72 डिवायडेड 6 प्लस 2 इंटू 2. बार सुकून 72 12 प्लस 2 कॅरी ओव्हर इंटू 2. 12 प्लस 2 इंटू 2. 12 plus 2, 14 into 2. 14 into 2, 28. We got two different answer because the two children carry out the operation in different orders. To prevent this, some rules have been made which decided the order in which the operation are carried out. If these rules are followed, we will always get the same answer. When the operation is to be carried out first, it is shown using the brackets in the expression. दोन्ही उत्तरे वेगवेगळी आली कारण दोघांनी वेगवेगळ्या क्रमाने क्रिया केल्या. याप्रमाणे क्रियाचा क्रम वेगळा घेतला तर उत्तर वेगळे येतं. असं होऊ नये म्हणून क्रियाचा क्रम ठरवण्यासाठी काही नियम केलेले आहेत. ते नियम पाळले तर उत्तर एकच मिळतं. ते नियम पाहू. कधी कधी जी क्रिया प्रथम करावी अशी अपेक्षा असते त्यावेळी पदावलीत कंसाचा वापर करावा. आपल्याला काय म्हणले बघा. We got different answer because two different carried out the operation in different orders. उत्तरे वेगवेगळी आली कारण वेगवेगळ्या क्रमाने क्रिया खातात. त्याप्रमाणे क्रियाचा क्रम वेगळा घेतला तरी उत्तरे वेगळे येतात. असं होऊ नये. To prevent this, some rules have been made which decided order in which operation are carried out. If these rules are followed, we always get the same answer. आणि नेम जर पाळले तर उत्तर एकच मिळतं आणि ते नेम पाहू. When the operation to be the carried out first, नेम काय आहे. It's shown using the bracket in expression. म्हणजेच कधी कधी क्रिया प्रथम कराव्या ही अपेक्षा असते म्हणजे पदावलीतील कंसाचा वापर करावा. आणि काय आहे तो नियम. रूल्स ऑफ सिम्प्लिफाय अँड एक्सप्रेशन. पदावली सोडवण्याचे काही नियम आहेत. इफ मोर दॅन वन ऑपरेशन इज टू बी कॅरिड आउट. राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर कॅरिड आउट देन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आर कॅरिड आउट फर्स्ट इन द ऑर्डर इन विच दे अक्वायर फ्रॉम लेफ्ट टू राईट. राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील जर तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने करा. बघा एकाच तर अधिक क्रिया असतील गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी असेल तर क्रिया एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर त्या क्रमाने करायच्या. गुणाकार भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्या. आफ्टर दॅट ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आर कॅरिड आउट.
आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्याच क्रमाने करायच्या. दे आर ऑर्डर इन विच दे अक्वायर फ्रॉम द लेफ्ट टू राईट, त्याच क्रमाने करायच्या. इफ देअर आर मोर दॅन one operation in the brackets, follow the above two rules while carrying out the operation. कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दोन नियम पाळून त्या क्रिया आधी कराव्यात. When applying the above rules, we see that the how such method is the right one. वरील वापरले की हौसाची रीत बरोबर आहे हे समजतं. So 72 divided 6 plus 2 into 2 is equal to 16. 72 भागिले 7 अधिक 2 गुणिले 2 बरोबर 16 असे येते. लेट्स evaluate the expression below. Example, 40 into 10 divided 5 plus 17. 14 into 10 400 divided 5 plus 17. 85 400 म्हणजे 80 पाचा 400 plus 17. 80 plus 17 97. इथं बघा 40 गुणिले 10 400 आलं, गुणाकार केल्यामुळे 400 आलं. भागाकार इथं भागिले 5 आहे आणि परत अधिक 17 आहे. जेव्हा इथं 5ने 40ला 400ला भागलं तेव्हा इथं 80 आलं आणि हे अधिक आहे ते 17 पुढे घेतले. 80 अधिक 17 97 आलं. एक्झाम्पल सेकंड, 80 डिवायडेड ब्रॅकेट 15 प्लस 8 मायनस 3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 5. 80 भागिले कंसामध्ये 15 अधिक 8 वजा 3 ब्रॅकेट कंप्लीट अधिक 5. परंतु पहिल्या कंसातील क्रिया सोडवायत. 80 भागिले 80 डिवायडेड ब्रॅकेट 23 मायनस 3 काय केले बघा, 15 प्लस 8 23 मायनस 3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 5. 80 डिवायडेड 20 23 मायनस 3 20 प्लस 5. परत भागाकार करावा म्हणले, गुणाकारानंतर कंसातल्या क्रियानंतर भागाकार करा. 24 जार 84 प्लस 5 9. मग उत्तर आलं 80 भागिले 20 अधिक 5. 20ने 80ला भागलं, 20 चोक 80 अधिक ते 5 पुढं कॅरी फॉरवर्ड केलं. 4 प्लस 5 9. तो brackets may be used more than once to clearly specify the order of the operation. Different kinds of the brackets such as the round brackets, square brackets, curly brackets may be used for this purpose. When solving brackets, solve the innermost brackets first. The follow it's up by slowing the brackets outside in turn. क्रियाचा क्रम स्पष्ट करण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसाचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी साधा कंस राऊंड ब्रॅकेट, त्याला साधा म्हणतात राऊंड ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट चौकटी कंस, अँड क्युअरली ब्रॅकेट्स महिरपी कंस म्हणतो. मे बी यूज फॉर दिस पर्पज, आणि हे सगळं त्या हेतूने वापरलं जातं. कंस सोडवताना सर्वात आतील कंसातील क्रिया आधी करतात, नंतर क्रमाने बाहेरच्या कंसातील क्रिया करतात. म्हणजे राऊंड ब्रॅकेट्स, स्क्वेअर ब्रॅकेट्स आणि क्युअरली ब्रॅकेट्स मे बी यूज फॉर दिस पर्पज. म्हणजे क्रियाचा क्रम ठेवण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कधी कधी कंसाचा उपयोग करावा लागतो, आणि त्यासाठी साधा कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस, राऊंड ब्रॅकेट्स, स्क्वेअर ब्रॅकेट्स आणि क्युअरली ब्रॅकेट्स मे टू बी used for this purpose. When solving brackets, solve the innermost brackets first and the follow it's up by the solving the brackets outside in turn. Next something more आपल्या माहितीसाठी असावं, अधिक माहितीसाठी आपल्या पुस्तकामध्ये आहे. The order of the sign
वेन सिम्प्लिफाईंग अन एक्सप्रेशन. पदावली सोडवताना चिन्हाचा क्रम काय असावा? BODMAS. म्हणजे फर्स्ट द ऑपरेशन इन द ब्रॅकेट, ऑपरेशन इन द ब्रॅकेट्स, कंसातील क्रिया प्रथम कराव्या बीच्या नुसार क्रमाने जायचा आहे. कंस नंतर मल्टिप्लिकेशन ऑफ मल्टिप्लिकेशन, नंतर गुणाकार ओ म्हणजे ऑफ मल्टिप्लिकेशन, डी डिव्हिजन भागाकार, या मल्टिप्लिकेशन गुणाकार, ॲडिशन बेरीज आणि सबस्ट्रॅक्शन वजाबाकी. या क्रमाने पदावली सोडताना या चिन्हाचा क्रम हे लक्षात ठेवायचा आहे. BODMAS म्हणजे कंसातील क्रिया, मल्टिप्लिकेशन ऑफ मल्टिप्लिकेशन, साचीचे गुणाकार क्रिया, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. या क्रमाने या क्रिया आपल्याला कराव्या लागतात हे लक्षात ठेवायचं आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 25. सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. खालील पदावली सोडवा. क्वेश्चन नंबर 1. 15 into 5 divided 2 plus 24. इथं मल्टिप्लिकेशन 15 5 are 250, 50 5 250 डिवायडेड 2 प्लस 24. हे असंच पुढं घेतलं, कॅरी ओव्हर केले. आता 2 ने 250ला भाग जातोय. 125 2 are 250, सो आन्सर 125 प्लस 24 कॅरी फॉरवर्ड. 125 प्लस 24 आन्सर 149. परत बघा, 50 पासा 250 भागिले 2 अधिक 24. ह्या दोन्ही या 250ला भाग घातला. 125 पाचा 250 आन्सर आले 125. हे 24 कॅरी फॉरवर्ड केले. 125 अधिक 24 150. म्हणजे आपण प्रथम गुणाकार केला, नंतर भागलं आणि परत बेरीज केली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. 13 into 4 ब्रॅकेटमध्ये 13 into 4 डिवायडेड 2 minus 26. 13 4s are 52 divided 2 minus 26. 52 divided by 2 26 minus carry forward 26 answer 0. बघा, 13 भागिले 2 वजा 26. हे पुढे 26 पुढे घेतले. ज्यावेळेस 2 ने 52 भागितलं तेव्हा 26 उत्तर आलं. 26 2s are 52 आणि 26 मधून 26 गेले, उत्तर किती आलं? 0. क्वेश्चन नंबर 3. 140 divide bracket minus 11 bracket complete into minus 3 bracket complete minus bracket minus 42 bracket complete plus 14 minus 1 ब्रॅकेट कंप्लीट. इथं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला दाखवले काय, राऊंड ब्रॅकेटमध्ये आहे आणि या दोन ब्रॅकेटमध्ये असताना is equal to 140 divide 33 minus 11 minus 3 मल्टिप्लिकेशन केलं. 11 3s are 33 प्लस आले इथं मायनस मायनस प्लस मायनस मायनस फर्स्ट 42 डिवाइड डिवाइड 14 minus 1 इथं 14 आहे, डिवाइड आहे, डिवाइड 14 minus 1 140 कॅरी फॉरवर्ड डिवाइड
33 प्लस 14 3 जार 42, 14 त्रिक 42 यांनी भागले 42ला, भागाकार केला, गुणाकारानंतर भागाकार क्रिया आहे, त्यामुळं 14 3 जार 42 कॅरी, इथं 33 प्लस 3 मायनस 1 कॅरी फॉरवर्ड, 140 डिवाइड 33 प्लस 3 36 मायनस 1 कॅरी फॉरवर्ड, 140 डिवाइड 35 36 मायनस 1 35 35 4 जार 140. बघा 140 भागिले स्क्वेअर ब्रॅकेट्स केले, म्हणजे आपल्याला चौकटी कंसामध्ये -11 परत साध्या कंसामध्ये -11 गुणिले -3 वजा कंसात साध्या कंसात -42 कंस पूर्ण भागिले 14 - 1 आणि परत काय केले तर चौकटी कंस घेतला, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट्स घेतले. 144 भागिले स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय केले बघा 33, या दोन्हींचा गुणाकार केला, 11 त्रिक 33 अधिक 42, हे वजा होतं ते अधिक 42 झालं. इथं भागिले 14, इथं भागिले 14 पुढे कॅरी फॉरवर्ड केले, -1 -1. 140 भागिले 33 तसंच घेतले, परंतु 14 ने 42ला भागले, 14 त्रिक 42 3 आलं, -1ला -1 परत कंस पूर्ण, 140 भागिले 33 आणि 3 36 झालं, -1ला -1 140 भागिले 35, कारण 36 मधून 1 गेले 35 आलं आणि 35 चोक 140 म्हणून आन्सर 140 आलं. क्वेश्चन नंबर 4, क्रुएल ब्रॅकेट्समध्ये राउंड ब्रॅकेट्समध्ये 220 मायनस 140 ब्रॅकेट कंप्लीट प्लस ब्रॅकेट 10 into 9 plus bracket -2 into 5 bracket complete, round bracket, square bracket and square bracket complete -100. आता इथं आपल्याला बघा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 80, 220 मायनस 140 80 प्लस 10 9 जार 90 and -2 5 2 जार 10. इथं बघा या 220 वजा 140 80 आलं, इथं अधिक चिन्ह आहे, 10 9 90 वजा इथं आहे 5 2 10 ब्रॅकेट कंप्लीट, वजा 100ला वजा 100 -100 -100. 80 प्लस 90 मायनस 10 80, 80 अधिक 90 वजा 10 80 80 वजा 100ला वजा 100 कॅरी फॉरवर्ड, -100 -100 कॅरी फॉरवर्ड केले, 80 प्लस 80 160 -100 160 -160 160 वजा 100 बरोबर 60. इथं आपल्या लक्षात घ्या 220 मधून 140 वजा केलं 80 आलं, 10 90 90 हे अधिक चिन्ह तसंच घेतले, परंतु वजा 2 आणि 5 यांचा गुणाकार वजा 10 कंस पूर्ण केलाय, वजा 100ला वजा 100 80 तसंच पुढे घेतले, प्लस 90 मधून 10 गेले 80 राहिले, वजा 100ला वजा 100 80 80 160 वजा 100ला वजा 100 आणि 160 मधून 100 मायनस केलं, उत्तर आलं 60. पाचवा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5, 3/5 प्लस 3/8 डिवायडेड 6/4. 3/5 प्लस 3/8 इंटू, जर गुणाकार असेल तर मल्टिप्लिकेशन होतो, उलटून गुणिले होतं. पुढची संख्या 4/6, खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली झाली, 4/6. सो 3/5 कॅरी फॉरवर्ड प्लस 1/4 कसं आलं इथं 1/4, 3 1 जा 3 3 2 जार 6 4 1 जा 4 4 2 जार 8, म्हणजे 3 1 3 3 2 6 4 1 4 4 2 8
1 1 जा 1 म्हणजे 1 1 1 आणि 2 2 जा 4. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केले 3 4 जार 12 1 5 जार 6 1 5 जार 1 5 1 जार 5 म्हणजेच 3 4 जार 12 आणि 5 1 जार 5 5 4 जार 20. So 12 plus 5 upon 20. So answer 70 upon 20. या उदाहरणामध्ये 3/5 अधिक 3/8 भागिले 6/4 असा आहे. परंतु 3/5 पुढे घेतले अधिक हे 3/8 सुद्धा पुढेच घेतले, परंतु पुढची संख्या इथं भागाकार असल्यामुळे उलटून गुणिले होतं, म्हणजे 4 वर जातं आणि 6 खाली येतं. इथं काय गेलं 4 वर गेलं आणि 6 खाली आलं. परंतु या संख्येला गुणाकार असल्यामुळे इथं भाग जातोय. 4 1 4 4 2 8 3 1 3 3 2 6 वर 1 1 आला आणि खाली 2 2 आलं, परंतु 1 1 1 बेदुनी 4 म्हणून 104 आलं. परंतु इथं या उदाहरणामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केले 3 चौक 12 आणि 5 1 5 आणि खाली त्यांचा गुणाकार केला 5 चौक 20. सो उत्तर इथे ते 12 अधिक 5 छेद 20 म्हणून आन्सर आले 17 upon 20 म्हणजे 17/20. इथं आपल्याला दिसत नाही, परंतु 3 चौक 12 आणि 5 1 5 12 आणि 5 17 आले आणि 5 चौक 20 आन्सर 17 upon 20. सो रिमेनिंग पार्ट टुमॉरो.